डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातही विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं। मुंबईमध्ये दादरमधल्या चैत्यभूमी इथं राज्यपाल रमेश बैस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने इथं अनुयायी सकाळपासूनच दाखल झायला सुरुवात झाली होती। राजभवनातही राज्यपालांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं। नागपुरामध्ये दीक्षाभूमी इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापिका सुरेखा कुंभारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत बाबासाहेबांना अभिवादन केलं। बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीला दिलेली मानवतेची शिकवण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असं गडकरी यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमी इथं आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या कोर्ट नाका इथल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। बाबासाहेबांनी या देशासाठी जे सर्वोत्तम काम केले ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायम आहे आणि म्हणूनच केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी बाबासाहेबांच्या ज्या आठवणी आहेत, बाबासाहेबांचं मग वास्तव्याचं घर असेल, लंडनमधलं घर असेल, बाबासाहेबांचं इथे इंदू मिलचं स्मारक असेल, दीक्षाभूमी असेल, अशी सर्व ठिकाणं जी आहेत ती मोदीजींनी त्याचं स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकार देखील जगाला हेवा वाटावा असं भव्य दिव्य असं इथं स्मारक इंदू मिलमध्ये करतोय। त्याचबरोबर आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होती आहे। बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अंगीकार करून देश आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर म्हटलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानामुळे आमच्या देशामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला, समतेचं राज्य या देशामध्ये स्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि आज प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात एक मजबूत देश तयार होतोय। कारण भारताचं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे आणि स्वतः प्रधानमंत्री देखील म्हणतात, मला कुठल्याही ग्रंथापेक्षा भारताचं संविधान हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की या संविधानामुळे आज भारत प्रगतीकडे चाललेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे, त्याच्या देशातल्या 140 कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आपण सगळेजण एकसंघ राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्या बद्दलचा आदर आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी घटना आपल्याला दिलेली आहे, त्या घटनेच्या बद्दल देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे, अतिशय अभिमान आहे आणि त्याचा नेहमीच आपण प्रत्येकजण उल्लेख करत असतो। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथल्या बुद्ध विहारामध्ये महामानवाला अभिवादन केलं। बाबासाहेबांनी निर्मिलेल्या संविधानावरतीच देश मार्गक्रमण करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनीही छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामध्ये, तर अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं।